ठीक आहे. चला मुलांनो, चला, काल खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे. मी बघितलं थोडस. तर सगळे जे घेणारे आहेत आणि अटेंड करणारे आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद. मुलं छान छान काय काय करतायत आणि जी मुलं करतायत त्यांचं खरंच कौतुक आहे. ज्या मुलांना जमत नाहीये त्यांचंही ठीक आहे. त्या मुलांना काही दुसऱ्या ऍक्टिव्हिटी जास्त असतील म्हणा किंवा काय, तर एकंदरीत मुलं करतायत हे जास्त महत्वाचं आहे. तर प्रोजेक्ट करायचा आहे. आज मी विचारणार आहे शेवटी, आणि उद्या प्रेझेंट पण करायचं आहे सगळ्यांनी. तो महत्वाचा आहे. तुमचं काम करायला लागा. आता सुलक्षणा मॅडम स्तोत्र घेणार आहेत आणि नंतर पुन्हा एकदा अनुजा पाटील मॅडमनी माझ्या विनंतीला मान्यता दिलेली आहे, कारण त्यांचं सेशन जरा छान होतं आणि मला असं वाटत होतं त्यांनी आणखीन एक घ्यावं. तर त्या जॉब करतात. त्यांनी वेळात वेळ तुम्हाला काढून आज जॉईन झालेल्या दिसत आहेत. तर चला मॅडम, सुरू करा. सुलक्षणा मॅडम. हो हो. तर चला मुलांनो, नमस्काराच्या मुद्रेमध्ये बसा आणि डोळे बंद करा. आणि आपली जी प्रार्थना आहे सरस्वती स्तोत्र ते म्हणायचे आपल्याला. रेडी आहे का सगळे? चला. भद्रकाल्ये नमो नित्यम, भद्रकार्ये नमो नित्यं, सरस्वत्यै नमो नमः, सरस्वत्यै नमो नमः, वेद वेदांग वेदांत, वेद वेद वेदांग वेदांग वेदांत, विद्यास्थानेभ्य एव च, विद्यास्थानेभ्यो विद्यास्थाने एव च. परत एकदा रिपीट करू. भद्रकाल्यै नमो नित्यं, भद्रकार्ये नमो भद्रकाल्यै नमो नित्यं, नित्यं, सरस्वत्यै नमो नमः, सरस्वत्यै नमो सरस्वत्यै नमः, नमो नमः, वेद वेदांग वेदांत, वेद वेद वेदांग वेदांग वेदांत, वेदांत, विद्यास्थानेभ्य एव च, विद्यास्थानेभ्यो एव विद्यास्थाने च. देव च. छान छान, खूप छान म्हटलं सगळ्यांनी. तर आता आपल्याला अनुजा मॅडम शिकवतील. आता पुढचं प्रोग्राम ते घेतील. अनुजा मॅडम, व्हिडिओ ऑन करता ना तुमचं? हा मॅडम, स्पॉटलाइट द्या अनुजा मॅडम ना. माझ्याकडे नाही नेटवर्क लॅपटॉपला. हे हो हो. मोबाईलच्या नेटवर्क वर मी जॉईन झाली. हा, दोन्ही नेटवर्क माझे नाही अजिबात. रात्रीपासून नाही, अगदी वीक वीक आहे, कधीतरी येते. अनुजा पाटील मॅडम आलात का तुम्ही? हा मॅडम, स्पॉटलाइट द्या अनुजा मॅडम ना. हो, देते. हा चला. आवाज येतोय? हो येतोय, बोल. हा हो 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 हो. हा, हे दिलाय स्पॉटलाइट वाटतं त्यांनी. बघा एकदा. हो, दिलंय. हॅलो एव्हरीवन. हाय मॅम. हाय. रुही, अथर्व, शौर्यराज आणि अद्वैत. तुम्ही फर्स्ट सेशनला होता का? पहिल्या दिवशी होतात ना तुम्ही? आपण हँड आणि माइंड कोऑर्डिनेशन केलं होतं ना? हा. रुही, तुला काय आठवतंय का त्याच्यातलं? हा. रुही, तू एक दाखव करून जे जे आठवतंय तुला कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर शौर्यराजे तुम्ही, आणि नंतर अथर्व, आणि नंतर अद्वैत. एकेकाने काय काय आठवतंय ते सांगा. एकानं जे आठवतंय ते दुसऱ्याने रिपीट नाही करायचं. ठीक आहे? रुही, करून दाखव बरं. काय आठवतंय? माइंड हँड कोऑर्डिनेशन केलं होतं आपण. बरं, तोपर्यंत तू आठव. शौर्यराजे, आठवतंय का काही? पहिल्या दिवशी आपण काहीतरी केली होती ऍक्टिव्हिटी. येस मॅम. अथर्व, आठवतंय काही? हा, करा शौर्यराजे. करून दाखव बरं एकदा. काय आठवतंय बघूया. तुम्हाला नाही आठवत? व्हेरी गुड. सेकंड. सेकंड बघा, असं केलं होतं आपण.
हा राईट, हे पण होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, एका हाताचं फर्स्ट, सेकंड, नंतर याचं फर्स्ट, याचं सेकंड. हे फास्ट फास्ट करायला सांगितलेलं. हे आपल्याला तेव्हाच येणार जेव्हा आपण प्रॅक्टिस करू. हा, व्हेरी गुड अथर्व, बरोबर. हे असं केलं होतं ना, हे पहिले ह्याच्यात 5 बोट, दुसरं एक फर्स्ट, नंतर इकडून करताना ना याची 5, याचं एक, असं होतं. व्हेरी गुड. मग एक बोटाचं नंतर 2 बोट करायची, या 5 बोटाची नंतर 4 बोट करायची. एका हाताची बोट वाढवायची, एका हाताची कमी करायची. दुसरं अजून एक केलं होतं आपण, हे असं पण केलं होतं ना, असं. बरोबर. हा, आणि त्याचं हायर व्हर्जन म्हणजे आपण असं केलं होतं बघा. ह्याचं आता ध्यान मुद्रा याची अशी, दुसरं असं केलं याची ध्यान मुद्रा. पण हे ऍट अ टाइम करायचं होतं. ह्याला थोडासा वेळ लागतोय बघा. पण हे कधी होणार? प्रॅक्टिस. हे आपलं माइंड आणि हँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे, हे झालं रिव्हिजन. आज आपण नवीन बघूया. ह्याच्यासाठी काय करायचं इकडे बघा. हे आहे ना करंगळी आणि हे अंगठा एकमेकांना चिकटवायचा आहे. ठीक आहे, 1 मिनिट. सॉरी हा. काय करायचंय, करंगळी आणि अंगठा आहे ना एकमेकांना, इथे हे करंगळी आणि हा अंगठा, हे असं आपण करतो ना, असं बीट, हे एकमेकांना असं चिकटवायचंय बघ. असं होतंय ना. हे झालं नॉर्मल. तर आपल्याला आता याच्या अपोजिट चिकटवायचं आहे. अंगठ्याला करंगळी आणि करंगळीला अंगठा, हे असं. आणि हे कंटिन्यू करायचंय असं. बोटं हलवायची नाहीत. करून बघा बरं. शौर्य छान करतोय. हा अथर्व, प्रयत्न कर. हात हलवायचा नाही हा एका जागेवरून. आणि या अंगठा आणि करंगळी याच्यातलं कोऑर्डिनेशन तुटलं नाही, म्हणजे असं वेगवेगळं नाही झालं पाहिजे. फास्ट फास्ट करायचंय. ठीक आहे, दुसरं आपण बघूया आता. हम्म. ठीक आहे, दुसरं आपण बघायचं बघा. हे दोन्ही हात कसे ठेवायचे बाजूला, दिसतात हे. एक हात डोक्यावर. पहिल्यांदा असं करा, त्यानंतर एक हात असा खांद्यावर, त्याच्या बरोबर अपोजिट. हा शौर्य छान करतोय. हा अथर्व, उलटा हात, उलटी, हा बरोबर. बरोबर, त्या या खांद्यावर नाही. हा बरोबर अथर्व. हा रुही व्यवस्थित करते. डोक्यावर ठेवायचा हात, पाठीमागं नाही, डोक्यावर, माथ्यावर, इथं इथं. हा हा बरोबर. करा फास्ट फास्ट करा, 5 ते 10 वेळा करा हे फास्ट फास्ट. 2 2 1 2. ठीक आहे, कळलं. 2 आपण घेतलं,
आता तिसरं बघायचं आपल्याला. तिसरं बघा आपण आणि हे वेळोवेळी करत राहायचं आहे. एकदा करून फक्त सेशन मध्ये करून विसरायचं नाही. परत जेव्हा कधी वेळ मिळतो ना आपल्याला, तेव्हा आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, हे आपले 2 हात आहेत. पहिल्यांदा असे असे करा. रोली पोली असं असं वाले हात करा दोन्ही. ठीक आहे. याच्यात असायचं ए आपल्या छातीजवळ. हे त्याच्या समोर हे करायचं. दोन्ही हात असे करा. एक हात फक्त पुढं, एक हात छाती जवळ. हे एकदा क्लॉकवाईज डायरेक्शन, एकदा मॅडम अँटी दिसत नाहीये क्लॉकवाईज डायरेक्शन. तुमचा व्हिडिओ पॉज झालाय बहुतेक मॅडम. ऐकू येतोय का तुम्हाला? आवाज ऐकू येतो? दिसतंय तुम्हाला? आवाज येतोय. आवाज येतोय की दिसत मॅडम? नाहीये मॅम. दिसतायत की मला. आवाज तुम्ही ऐकू येतोय? जरा मोबाईलची स्क्रीन लेफ्ट राईट करा. मॅडमचं नेटवर्क वीक आहे बहुतेक. मोबाईलवर कसं असतं, उजवीकडे डावीकडे स्क्रीन जी कराल ती असते. कधी तुम्ही दिसता, हलवली की मॅडम दिसतात. करता का तुम्ही मुलांनो? मला तर व्यवस्थित दिसत होते मॅडम, आवाज येतोय. फक्त नेटवर्क वीक आहे त्यांचं. आता आवाज येत नाहीये अनुजा मॅडम. हो, फ्लक्च्युएशन आहे दोन्ही नेटवर्क. हा, वीक आहे नेटवर्क, वीक. आता येतोय? हो, आता येतोय. हो मॅम. हो. बघा काय करायचं, हा हात पुढे, उजवा हात पुढं, डावा हात छातीजवळ. ठीक आहे. आणि हे मॅडम पहिल्यांदा क्लॉकवाईज, स्पॉटलाईट जोपर्यंत गेलाय. आपल्याला जमत नाही. अनुजा मॅडमचा हा तर स्पॉटलाईट बोला. गेलाय. हो देत. हा, आला. हा, करा मॅडम. हे बघा, उजवा हात पुढं, थोडासा पुढं उजवा हात, आणि डावा हात आहे ना छातीजवळ. आणि जोपर्यंत हे बघा अपोजिट डायरेक्शन करायचं आहे, तसं नाही रुही, एक हात पुढं आणि एक हात असं छातीजवळ. हे क्लॉकवाईज डायरेक्शन करायचं पहिल्यांदा. असं. ठीक आहे. करून बघा सगळ्यांनी. असं नाही रुही. हे बघ, हा हात पुढं आणि हा हात. पहिलं एका हाताचं करा. हा हात स्ट्रेट ठेवा, हलवायचा नाही. हा पाठीमागचा हात फक्त क्लॉकवाईज फिरवायचा. नंतर पुढचा हात फक्त क्लॉकवाईज फिरवायचा. सायमल्टेनियसली दोन्ही क्लॉकवाईज फिरवायचे. हे झालं फर्स्ट पोझिशन. सेकंड, एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज. होते का बघा बरं? एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज. होते का बरं? बघा. सेम हा हात पुढे आहे, तो हात मागं करून सेम प्रोसिजर रिपीट करायची. समजलं? हे समजतंय? आवाज ऐकायला येतोय? हो मॅम, समजलं. आवाज ऐकायला येतोय? मला काहीच आवाज येत नाहीये. येतोय ना मॅडम. हे प्रॅक्टिस कर. अनुजा मॅडम येतोय. ओके. ही हे जसा उजवा हात पुढे होता तसा सेम डावा हात पुढे करून अँटी क्लॉकवाईज. एका हाताने क्लॉकवाईज, एका हाताने अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. करा बरं सगळ्यांनी. ऍक्च्युली माझं नेटवर्क वीक असल्यामुळे मला दिसत नाहीये कोण काय करतंय ते. बघा, रुही छान करतीये. ठीक आहे. शौर्य आता मला राजे, कोणी एकाने सांगा बरं, आपण कुठलं. आदित, अथर्व करतायत. 4 तर मुलं आहेत, 5 जण, 4 तर आहेत. आता आपणच जास्त आहोत असं वाटतंय. हो. हा, हो आज कमी जण जॉईन झाले.
नेटवर्क कमी जणांकडे असेल आज असं वाटतंय मला. हो, पाऊस वगैरे, हा नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, हे झालं. आतापर्यंत आपण किती ऍक्टिव्हिटी केली आतापर्यंत बघा. पहिल्यांदा ही अशी, हा आडवा करायचा आहे हा, उभा नाही, असा नाही, असा. ही अशी, दुसरी ही अशी, अजून एक कोणती केली, ही वाली. हे पण हात आणि हे अंगठा आणि करंगळीचं कनेक्शन तोडायचं नाही. हे डायरेक्ट असं असं नाही करायचं, हे असं. ठीक आहे, हे आपण तीन तीन केले. आता आपण करणार आहोत, हे बघ, दोन हात असे ठेवायचे, एकमेकांपासून दूर ठेवले तर चालतात. दोन हात पण असे एकमेकांपासून दूर, हे असं, हे असं. एक हात बाहेर आणि एक हात असा, पण मग मध्ये हा वाला आहे, असं असं असं. हे समजलं का? हे समजलं का? हे बघा, हा हात असा ठेवायचा, असा. एक हात हा आत आला की हा बाहेर, नंतर पुन्हा असं, हा हात आत आला की हा वाला हात बाहेर आपोआप. करून बघा बरं. मला कोणाचाच व्हिडिओ दिसत नाहीये नेटवर्कमुळे. तुम्ही फक्त, मी तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित बघून करा. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण बघा काय करूया, ही वाली मुद्रा करा, सर्प मुद्रा असं म्हणू शकतो, किंवा सापासारखं हाताची टोकं, चार बोट एकमेकांना अशी करायची. ठीक आहे, असं झालं. आता आपण तीन टॅपिंग पॉइंट बघणार आहोत. ठीक आहे, पहिला वाला हा इथं आज्ञाचक्रावर. ठीक आहे, डोळे बंद करायचे आणि कंटिन्यू याच्यावर टॅप करायचं, असं असं. बघा इथं थोडस ना दुखल्यासारखं होतं, अनुभव घ्यायचा टॅप करून. कंटिन्यू याच्यावर टॅप करायचं डोळे बंद करून, आणि काय होतंय ते सांगायचं. थोडस दुखल्यासारखं होईल, करून बघा बरं, आणि कुणाला कसं वाटतंय ते सांगायचं. त्याच्यानंतर दुसरं हे वाला असं, तर डोळे आहेत ना आपले, इथं म्हणतो ना कधी कधी आपण डोकं दुखतंय, दोन्ही हाताने इथे टॅप करायचं, ते पण डोळे बंद करून, ते पण डोळे बंद करून. ठीक आहे, हे कंटिन्यू 5 मिनिट करायचं. दररोज ही एक्सरसाइज टॅपिंगची कंटिन्यू जशी जमेल तशी त्यावेळी ही एक्सरसाइज करायची टॅपिंग वाली. एकतरी इथं आपल्या इथं आज्ञाच्या चक्रावर असं करायचं, आणि दुसरं इथे दोन्ही हाताने इथे बघा, इथे पण दुखतं. ठीक आहे, तिसरं आपल्याला करायचं आहे, हा हात आहे ना आपला, हा हात आहे ना, या हाताचं हे बोट, इंडेक्स फिंगर. ठीक आहे, इंडेक्स फिंगरला, एका इंडेक्स फिंगरला दुसऱ्या इंडेक्स फिंगरने कुठं टॅप करायचं माहिती का? जोरात नाही, हळूहळू. हे जे नख आहे ना आपलं, या नखाच्या इथं जस्ट टॅप करा, तिथं बघा असं मुंग्या आल्यासारखं जाणवतात. हळूहळू केलं तरी जाणवेल. सेन्सेशन जाणवतं इथं.
सेम दुसऱ्या हाताचं तसं करायचं. कुठं सांगितलं? हे नखाचा हा भाग आहे ना, इकडं हा भाग त्याच्यावर जस्ट. ठीक आहे, ऐकायला येतंय? दिसते, कारण मला कोणाचाच व्हिडिओ दिसत नाहीये आणि आवाजही येत नाही. होत्या मॅडम आणि दिसता पण आहे तुम्ही आम्हाला. व्यवस्थित चालू आहे मॅडम, ओके कंटिन्यू. ठीक आहे, मी कंटिन्यू करते, कारण कारण मला कोणाचाच व्हिडिओ दिसत नाही आणि आवाजही नाही येत नाही. नाही, ठीक आहे, करतायत ना मुलं, हे छान बघा करतायत. काय कुठं सांगितलं? हम्म. इंडेक्स फिंगर. ओके, हे काय इंडेक्स होतं फिंगरचं त्याने? जस्ट जिथं नख आहे ना त्याच्यावर बघा, करून बघा. हे जोरात दाबायचं नाही, असं जस्ट केलं तर ना. त्यांनी होतं काय मॅडम? हा, याच्याने काय होतात माहितीये का? हो हो सांगते. इथे आहे ना, ह्या इथून बघा आपल्याला थोडस असं मुंग्या आल्यासारखं किंवा झणझणी आल्यासारखं होतं. त्यामुळं काय होतात, की इथून जे रक्तप्रवाह जातो त्याच्यातून या ब्रेनच्या सेल्स आहेत ना त्या ऍक्टिव्हेट होतात. कधी कधी आपल्याला आठवत नसलं किंवा कधी कधी होतं ना, काही सुचत नाहीये, म्हणजे आपण कळत नाहीये आपल्याला काय होतं ते, त्यावेळी आपण असं करायचं. इव्हन दो बघा, ही पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला माहिती असेल, की कोणी बघितलं असेल तर, हे पण ह्याच्यासाठीच करतात असं. इथं जे रामदेव बाबांचा योगा वगैरे जे करतात ना, ते असं करून घेतात नखांना. त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडस असं लिंकिंग किंवा असं हे जाणवतं नखांमध्ये. पण हे वाला आहे ना, हे आपण मोस्टली इथं पेन धरतो, पेन इथं असा धरतो हातात. या पेन इथं हातात धरल्यामुळं इथं इथं या ह्याच्यावर आपल्याला दाब येतो, या बोटाच्या ह्याच्यावर याच्यावर. ठीक आहे, मग काय करायचं, त्याच्यात त्याला रिलॅक्सेशन म्हणून पण हे वाली ऍक्टिव्हिटी करायची, ही नखाच्या ह्याच्यावर टॅप करायची. ठीक आहे, या ऍक्टिव्हिटी ना असं बघा, तुम्हाला आठवणार पण नाही, जसं पहिल्या दिवसाच्या ऍक्टिव्हिटी आठवत नाहीत ना, त्यामुळं ज्या दिवशी झालं ना सेशन त्या दिवशी नोट डाऊन करून ठेवायच्या, आणि जेव्हा कधी वेळ असेल ना त्यावेळी त्या आपण रिपीट करायच्या. रिपिटेशन मुळे काय होतं, लक्षात राहतं, नाहीतर आपण विसरून जाणार. ठीक आहे, बघा, आणि ह्या ऍक्टिव्हिटीचं सांगते. ज्या मुलांना वाटतं ना खूप जास्त मोबाईल बघावा किंवा टीव्ही बघावा, पण आई बाबा सांगत असतात की मोबाईल बघू नका, टीचर पण स्कूलमध्ये सांगतात की नाही टीव्ही बघू नका, मोबाईल बघू नका, तर हे टॅप करून आहे ना, ह्या आज्ञाचक्रात आपण स्वतःला अफर्मेशन द्यायचे की मला टीव्ही बघायला आवडत नाही, मी आता छान अभ्यास करतोय, मी माझा स्क्रीन टाइम कमी झालेला आहे. पण हे डेली करायचं. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला जेव्हा जेव्हा केव्हा मिळणार, जेव्हा तुम्ही ती ऍक्टिव्हिटी कंटिन्युएशन मध्ये करणार तेव्हा. ठीक आहे, म्हणजे आज केलं आणि जसं की आज चांगलं खाल्लं म्हणून लगेच उद्या, किंवा आज एक दिवस एक्सरसाइज केली म्हणून लगेच आपली बॉडी बनत नाही ना दुसऱ्या दिवशी, त्याला कंटिन्युएशन लागतं. तसंच या एक्सरसाइज आहे, हे आपलं माइंड म्हणून बघा, आपण बसल्या बसल्या करायचे, काही अवघड नाहीये, हे आपण असं बसल्या बसल्या करू शकतो ना. हम्म. हे वालं बसल्या बसल्या करू शकतो, कोणाशी बोलता बोलता गप्पा मारता मारता पण करू शकतो, फक्त आपल्याला त्यावेळी क्लिक व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता दुसरी ऍक्टिव्हिटी बघा, हा उजवा हात डोक्यावर. ठीक आहे, पण पूर्ण चिकटवायचा नाही, हा असा ठेवायचा. हा आहे ना, हा असा गोल गोल फिरवायचा आपला. आणि हा हात कंटिन्यू स्ट्रेट हलवायचा नाही हात. काय होतं, आपण एक हात हलवायला लागलं की आपोआपच आपल्या हाताचं दुसऱ्या हाताचं, हा शौर्य राजे बघा, तो स्ट्रेट ठेवा, कॉन्स्टंट ठेवा हात. बरोबर, हलवायचं नाही, फक्त एकच हलवायचं आहे क्लॉकवाईज. सेम दुसऱ्या हाताने हा हात. समजलं हे कंटिन्यू 2-3 मिनिटं केलं तरी पुष्कळ आहे. ठीक आहे, या ऍक्टिव्हिटी याच्यासाठी करायच्या आहेत की बघा, आपण ना आपलं म्हणजे हालचाल करत नाही, जे खेळायला वगैरे जातो ते ठीक आहे, पण आपलं माइंड आणि आपली बॉडी यांचं कोऑर्डिनेशन साधण्यासाठी या ऍक्टिव्हिटी आपल्याला सगळ्या करायच्या आहेत, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना हे? छान वाटलं करून? हम्म. पार्थ, अन्वी, कृपांशी, तुम्ही ज्या राहिलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत ना त्या तुम्ही युट्यूब वरनं बघून करा, जसा वेळ मिळेल तसा. आता आपण काय करूया माहितीये का,
आपण एक गोष्ट ऐकूया. आवडेल का तुम्हाला? गोष्ट ऐकायला आवडेल का? हम्म. तर आहे ना, एक गोष्ट, एक म्हणजे तुमच्यासारख्याच मुलाची, एका छोट्या मुलाची, जो की तुमच्यासारखा आहे. तो शाळेत जातो, त्याला मित्र आहेत खेळायला भरपूर सारे. ठीक आहे. तर काय होतं, एकदा ना त्याचे बाबा, एक छोटीशीच गोष्ट आहे हा. एकदा काय होतं, त्याचे बाबा आहेत ना त्या मुलाला एक दगड देतात. हातात दगड देतात त्या मुलाला. आणि त्या मुलाला म्हणतात की हे घे, हा दगड घे, आणि ना तू मला याची किंमत किती आहे ते सांगायचं. ठीक आहे. पण त्या मुलाला एक अट घातलेली असते, त्याची कितीही जास्त किंमत असली तरी तू दगड विकायचा नाही. एक अशी वस्तू देतात दगडासारखी. ठीक आहे. तो मुलगा घेतो ती वस्तू आणि जातो, घरातून बाहेर पडतो. तर पहिल्यांदा ना तो जातो की एका घरातून गेल्या गेल्या किराणा मालाच्या दुकानात जातो. ठीक आहे. तर तो किराणा मालाच्या दुकानात जातो आणि तो ती वस्तू दाखवतो बाबांनी घेतली. तर तो म्हणतो की तर तो दुकानदाराला विचारतो की याची किंमत काय असेल काका? तर ते म्हणतात की अरे हे काय, 1 रुपया पण नाही याची किंमत. ठीक आहे. तो ऐकतो, पुढच्या दुकानात जातो. तर ती वस्तू घेऊन आहे ना, तो आता त्या दुकानातून गेल्यानंतर पुढे जातो, त्याला ह्याचं दुकान म्हणजे किराण्याच्या दुकानानंतर दुसरीकडे जातो. तर ते दुकान असतं कोणाचं? धोब्याचं. तर तो धोबी घेतो. तो धोब्याला विचारतो की या वस्तूची किंमत काय आहे? तर तो म्हणतो याची काहीच किंमत नाही, अजिबात झिरो व्हॅल्यू, हा तर एक साधा आहे, फेकून दे म्हणे, कोणी तुला याला पैसे देणार नाही. ठीक आहे. पुढे जातो. एक मूर्तिकार असतो ना, मूर्त्या बनवणारा शिल्पकार, त्याच्याकडे जातो. तर तो म्हणतो की त्याला दाखवतो आणि तो म्हणतो याची किंमत काय आहे दादा, या वस्तूची तुम्ही किती देऊ शकाल? तर तो म्हणतो की हा, दगड वगैरे चांगला दिसतो, याच्यातून चांगली मूर्ती, जास्तीत जास्त मी तुला याचे ना 10 रुपये देऊ शकतो, असं म्हणतो. पण त्याला तर त्याच्या बाबांनी सांगितलं असतं की विकायचे नाही. मग तो ते ऐकतो आणि घेऊन येतो तशीच ती वस्तू. पुढे पुढे जातो तो, तोपर्यंत पुढे गेल्यावर ना, त्या शिल्पकाराकडून गेल्यावर एक पेंटर दिसतो त्याला, रंगकाम करणारा. तो त्याच्याकडे ती वस्तू घेऊन जातो आणि म्हणतो की याची किंमत काय आहे दादा? तर ते म्हणतात की अरे याची किंमत तर जास्तीत जास्त ना, खूपच महाग म्हणायची तर 15 रुपये वगैरे देईन. ठीक आहे. असं करत करत ना शेवटी तो ती वस्तू घेऊन जातो, सोनाराच्या दुकानात जातो. सोनाराच्या दुकानात तो ती वस्तू तो दाखवतो, म्हणतो चला बघू. शेवट असतो तो, कारण घरी जाणार असतो. त्याच्या बाबाने फक्त किंमत विचार. तो तिकडे गेल्यावर तो सोनाराच्या हातात ती वस्तू देतो आणि मग तो म्हणतो की याची किंमत काय आहे काका? सोनार घेतो, इकडं तिकडं बघतो ते असं, आणि म्हणतो हे कुठं सापडलं तुला? तर तो म्हणला की हे माझ्या बाबांनी दिलंय मला. तर तो म्हणतो हे खूप मौल्यवान रत्न आहे, तर तू जेवढी किंमत मागशील तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे. तू सांग फक्त किती, 1 लाख 2 लाख व्हॉटेवर, तू किंमत सांगत जातो. पण तो म्हणतो की माझ्या बाबांनी हे विकायला नाही सांगितलं, फक्त किंमत विचारायला सांगितली. मग तो दगड घेऊन, ती वस्तू बाबांनी दिलेली आहे ना, तर घेऊन घरी येतो आणि बाबांना सांगतो तो कुठे कुठे गेला, कोणी कोणी त्याला काय काय सांगितलं. तर त्याचे बाबा काय म्हणतात की मग याच्यावरून त्याच्या बाबांना ना, त्यांना लर्निंग द्यायचं असतं, शिक्षण द्यायचं असतं की बघा, आपण जिथे जातो म्हणजे त्या दगडाची व्हॅल्यू किंवा त्या हिऱ्याची व्हॅल्यू कशावरून समजते? जर तो दगड किराणा मालाच्या दुकानात दिला तर त्याची किंमत फक्त 1 रुपया आहे. शिल्पकाराकडे दिला तर त्याची किंमत 10 रुपये, पेंटरकडे दिला तर 15 रुपये. पण तोच दगड किंवा तोच हिरा जर सोनाराकडे दिला तर त्याची योग्य ती किंमत मिळत असते. तर त्याचे बाबा त्या मुलाला हे सांगतात की बघा, आपण पण जिथे जाऊ, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा ड्रॉइंग मध्ये हुशार आहे, ठीक आहे, खूप छान ड्रॉइंग करतो, पण तो संगीताच्या क्लासला गेला तर त्याला जमणार आहे का ते? नाही. पण मग तो ड्रॉइंगच्या सरांकडे गेला व्यवस्थित, तर बरोबर त्याच्या ड्रॉइंगचे सर हेरून घेतील त्याला की तो छान ड्रॉइंग करतो. तसंच आपलं पण आहे. आपल्याला ज्या ह्याच्यात, म्हणून आपण योग्य ठिकाणी जायचं. योग्य ठिकाणी जायचं म्हणजे बघा, म्हणून आई बाबा म्हणतात ना, चांगल्या मित्रांची संगत करायची, किंवा
चांगल्या मुलांच्या सहवासात राहायचं, अभ्यास करणाऱ्या मुलांच्या सहवासात राहायचं. का? तर बघा, आपण जिथं राहतो तशी आपली व्हॅल्यू बनते. एखाद्या आगाऊ मुलाच्या सहवासात आपण राहिलो तर मग जो आगाऊ मुलगा आहे ना, त्याला लोक नावं ठेवतच असतात, बरोबर. पण त्याचबरोबर आपण त्याच्या बरोबर राहतो म्हणून म्हणतात, हा त्याचा मित्र आहे ना, मग तसाच असणार. ठीक आहे, बरोबर. म्हणून आपण आपली व्हॅल्यू आपल्या ह्याच्यावर आहे. आपण खूप मौल्यवान आहोत. आपल्याला सगळं काही येत असतं. फक्त आपण ना घाबरत असतो आणि आपण आपल्याला माहित नसतं की अरे आपल्याला येत असतं, कारण आपण कधी केलेलं नसतं म्हणून. ठीक आहे, आता बघा तुम्ही शिबिरात किती छान छान करताय, चित्र काढताय, मातीचं काम करताय. हो, अरे तुम्ही पदार्थ पण, तुम्ही शेफ पण झालात सगळे आता. किती छान छान पदार्थ बनवायला यायला लागले आता तुम्हाला, बरोबर ना. आणि विदाऊट फायर, असं नाही की फायरची गरज नाही, इतके छान बनवायला लागलं. तर त्यामुळं आपण शेफ आहे, पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, ठीक आहे, सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट पण आहे ना, किती छान छान जादूचे प्रयोग पण केले तुम्ही. तर आपण सगळं काही आहे, एव्हरीथिंग आपण सगळं आहे. त्यामुळं स्वतःला कधी म्हणायचं नाही मला हे येत नाही, मला ते येत नाही, अजिबात म्हणायचं नाही कोणी. ठीक आहे, समजलं हे सगळ्यांना इथपर्यंत? आता मला सांगा, कोण कोण आता कोण बोलणार? अथर्व. तुमच्यापैकी कोण एखादी गोष्ट सांगू शकतं का? बोला बरं, मी ऐकलंच नाही तुम्हाला कोणाला. कृपांशी गोष्ट सांगू शकतेस का छोटीशी एखादी? हो मॅम. हा सांग बरं. वा, छान, व्हेरी गुड. पहिल्यांदाच हो म्हणली. मस्त. ऐका हा सगळ्यांनी, आता कृपांशी काय गोष्ट सांगते ऐकूया आपण. हम्म. एक एक मुलगा असतो आणि हम्म. एक त्याचे बा आणि त्याचे बाबा असतात. तो एकदम मोठ्या गावात राहत असतो आणि हम्म. त्यावेळी तो सगळ्यांना बकऱ्यांना घेऊन शेतामध्ये जातो. त्यावेळी त्याला वाटतं की ह्या बकऱ्या जोपर्यंत खातात तोपर्यंत आपण काहीतरी गंमत करू. तो मग म्हणतो वाघ आला, वाघ आला. सगळी लोक गावकडे पळून येतात, तर वाघच नसतो. खूप दिवस जातात, नंतर खरा वाघ येतो आणि त्यांना खाऊन टाकतो. झाले मॅम. मग ह्याच्यातून काय कळलं, या गोष्टीतून काय कळलं याच्यातून? खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं. व्हेरी गुड. खोटं बोलायचं नाही. खूप छान गोष्ट सांगितली कृपांशी. शाबास. सगळ्यांनी टाळ्या वाजवा रे कृपांशी साठी. क्लॅप. कृपांशी स्वतःला शाबासकी देऊन घे. कशी घेणार? हे बघ, हे दोन हात आहेत ना आपल्या आपल्या पाठीवर. शाबासकी दे स्वतःला. छान, मस्त गोष्ट सांगितली. व्हेरी गुड. टीचर मी सांगू? हा अन्वी, सांग बाळा, सांग. एक होता माणूस आणि एक होती शेळी. मग ते माणूस म्हणला आमची शेळी बोलणारे. ती म्हणले तुम्ही खरं बोलला तर ती शेळी मी नेणार. मग म्हणले पैसे देणार. आणि मग जून म्हणता काय नाही. मग शेळी म्हणली झाले. कळली का सगळ्यांना गोष्ट? कळली का? अथर्व, अद्वैत, कळली का गोष्ट? नाही कळली? एक माणूस असतो आणि त्याची शेळी असते, बरोबर. आणि तो म्हणतो की, तो माणूस सगळ्यांना सांगतो की माझी शेळी बोलते, बरोबर ना अन्वी? येस येस. हा हा. तर मग तो म्हणता की तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, त्याला तिचं उत्तर देते. तर तो माणूस तिला प्रश्न विचारतो त्या शेळीला की जूनच्या आधीचा महिना कोणता? तर शेळी काय म्हणते? मे. शेळी कशी करते? मे. बरोबर ना? मग बरोबर झालं ना उत्तर तिचं. कळलं का आता? हम्म. छान छान छान. पार्थ आणि अन्वी, तुम्हाला पण शाबाश. ठीक आहे, आता आपण आहे ना अजून दुसरे कोऑर्डिनेशन करूया. हँड आणि हे बघा, हे दोन दिसतात बोट. हे दोन बोट एकमेकांना चिकटवायचे.
अशीच सगळी बोटं एकमेकांना चिकटवायची. आणि हे तुम्ही झालं? दिसली नाही हा तुम्ही दोघं दिसताय पण तुम्हाला मी दिसत नाही. हा तुमचा व्हिडिओ ऑन असतो. ठीक आहे. दोनदा ह्याला ह्याला हकिनी मुद्रा म्हणतात. ठीक आहे. हे बघा, हे जेव्हा आपण मॅडम तुम्हाला शिकवली आहे ना, मंगल मॅडम, तर आता काय करायचंय बघा, हा अंगठा आहे ना, ही चारी बोटं चिकटवायची आणि हा अंगठा एकमेकांभोवती असा फिरवायचा आहे. दिसतंय तुम्हाला? हे बघा, फक्त अंगठा, ही चारी बोट अशीच ठेवायची आणि फक्त अंगठा फिरवायचा असा. व्हेरी गुड रुही, शौर्य छान करताय, अद्वैत पण छान करतोय. कृपांशी कर बाळा, मला दिसत नाहीये तुझा व्हिडिओ. हे बघ, पूर्ण हात चिकटवायचा नाही, फक्त हे बोटाची टोकं चिकटवायची आणि मग करायचं असं. हा पार्थ, अन्वी, मोबाईल एका समोर ठेवा तुमच्या. मोबाईल हलवू नका सारखा. छान करताय, बरोबर करताय. तुम्ही दिसेल असा व्यवस्थित मोबाईल ठेवा. शाबाश. आता हलवायचं नाही, मोबाईलला हात लावू नका. हे बघा, हे 4 बोट आणि हे अंगठा असा करायचा. व्हेरी गुड पार्थ. अन्वीला पण सांग कसं करायचं ते. हा, आणि हा अंगठा असा हलवायचा बघ, एकमेकांच्या भोवती असा अंगठा फिरवायचा आणि 4 बोट स्ट्रेट ठेवायचे. असं केलं ना आपण, तर तो हा अंगठा असा करायचा. सेम अंगठा केला तसं इंडेक्स फिंगरचं पण करायचंय बघा. त्यावेळी एक फिंगर आपण एकमेकांभोवती हलवताना बाकीच्या स्ट्रेट ठेवायच्या. हे इंडेक्स फिंगर झालं की मिडल फिंगर. जसं आपण मिडल फिंगर पासून पुढे पुढे जात जाऊ ना, तसं बघा आपल्याला, आणि एकमेकांचा बोटांचा टच नाही होऊ द्यायचा ना एकमेकांना, असे अलगद फिरवायचे आजूबाजूला. जसं हे बघा, हे अंगठा फिरवताना कसं टच नाही होत एकमेकांना, बरोबर? तसं मिडल फिंगर पासून ट्राय करायचं की ते एकमेकांना टच नाही झाल्या पाहिजेत बघा. सेम तर्जनीचं पण सेम असं. थोडा बोटांमध्ये ताण जाणवतो असं केलं आणि शेवटी करंगळी. मॅम मला ही एक्सरसाइज दुखायला लागला माहिती का आहे. हात? व्हेरी गुड, छान. ठीक आहे, ही झाली. आता ह्याच्या आधी मी तुम्हाला फर्स्ट डे ला एक एक्सरसाइज शिकवली होती बघा. एका हाताचं 2 करायचं, एका हाताचं 1. त्याची थोडा वेळ प्रॅक्टिस करा बघा. दोन्ही हाताचं एकच होतंय, माझंही चुकतंय. फर्स्ट एका हाताचं 1 केलं, दुसऱ्याचं 2. एका हाताचं 1 केलं, दुसऱ्याचं 2. कृपांशी काय चाललंय? बरोबर करते, मला कळत नाहीये. दिसत नाही ना कृपांशी. शौर्यराजे छान हा करतोय, दिसते. हा, अथर्व छान करतोय. अथर्व पण चांगलं. अथर्व, अद्वैत दोन्ही 2-2 नाही, 1-2 आहे ना, हे असं करायचं. एका हाताचं 1, दुसऱ्या हाताचं 2. प्रकाश नाही तुमच्या ह्याच्यावर. हा दिसतंय आता. अन्वी कुठे गेली पार्थ? अन्वी कुठे गेली रे? पाणी प्यायला. हो का? रोही छान करते. ठीक आहे. आता हे बघा, हे केलं ना आपण. आता सेम आता काय करायचंय माहितीये का, ही 2 बोट आहेत ना, आपण 2 दाखवतो तसं एकदा हे 2 करायचं आणि दुसऱ्यांदा ना कुठले 2 करायचेत माहितीये का, हे 2 करायचे. कुठले 2 बघा, दिसतंय का? पहिल्यांदा हे 2 करायचे आहेत, हे नॉर्मल 2. हे बघा, हे 3 बोट हे 2 करायचे आहेत आणि दुसऱ्यांदा हे 2 करायचे. दिसतंय? करंगळी आणि इंडेक्स फिंगर सोडून हे करायचं, मधलं बोट आणि तर्जनी. मुलांनो, या गेम खेळत जा बरं का पहिल्यांदा असं, मित्रांबरोबर. कोण नंतर असं. हारतय, कोण शेवटपर्यंत करतय. हा, कोण जिंकतंय छान आहेत गेम या, असं, आणि मेंदू नंतर हे असं. डावा. सगळे विषयात हुशार व्हाल तुम्ही. नुसतं हे काही आपल्याला सुट्टीसाठी नाहीये, खेळायच्यात या गेम्स.
बघा ठीक आहे बघा. अथर्वला दुसरं हे या शिकवलेत का बोटाने करतात मॅडम? आपल्याला हे अद्वैतला नवमी शिकवलेत सवय का असते. या? हा अद्वैतला थोड्याफार मॅडम या शिकवलेत अद्वैतला ते शिकवलेत अगोदर. का? हो मॅडमनी हो. अद्वैतला कुठल्या कोर्सला घातलं होतं? किती पैसे दिले होते मॅडम? का कसं फ्री होतं, काय होतं? नाही नाही पैसे दिले होते. 5,500चा कोर्स होता. सांगा की जरा. किती? 5,500. काय ते सांगा ना. हा किती? हो 5,500 5,500. 5,500. आवाज येत नाहीये ठीक माझा? आहे, जास्त नव्हते. हा. जास्त नव्हते, आम्हाला नीट नाही आलं. बघा मुलांनो आणि पालकांनो, 4 वर्षापूर्वी दिले त्यांना. अद्वैत 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी 5,500 कोर्सला भरले मॅडमनी. अद्वैत पाटील मॅडमचा मुलगा आहे. आणि त्या कोर्सला जे काही बुद्धिमत्ता, चांगला होता तो कोर्स. त्याच्यामध्ये खूप काही शिकवलंय, पण तुम्ही लहान आहात ना, हम्म. म्हणून सगळं नाही सांगता येत. खूप खूप शिकवलं छान त्यांनी. छान घेतलं ब्रेन डेव्हलपमेंट. आणि त्याच्यामध्ये डोळे झाकून सुद्धा वाचता येतं बरं का. डोळे थर्ड आय झाकून ऍक्टिव्हेट वाचता होतो येतं. आपोआप. हा. आपल्या हा तर आपण त्या ज्या वयाची मुलं आहेत ना ही 7 वर्ष. मेंदू तुमचा शार्प होणार आहे हे करण्याने. म्हणूनच मी म्हटलं गेम खेळायच्यात या. बहीण भावांशी खेळा, तुमच्या मित्रांशी खेळा. हे केलं शाळेत तर तुमचं उजवा ब्रेन जर स्ट्रॉंग असेल तर डावा पण होणार. तुमची क्रिएटिव्हिटी, चित्रकला, ड्रॉइंग हे सुद्धा छान होणार. आणि गणित तेही जर हुशार असाल आणि गणित शास्त्र अवघड जाणार तुम्हाला, तर तेही स्ट्रॉंग होणार. दोन्ही मेंदू इक्वली डेव्हलप होतात. ऍक्टिव्हेट. हँड कोऑर्डिनेशन, लेफ्ट अँड राईट ब्रेन कोऑर्डिनेशन आहे हे. तर हे व्हिडिओ आपण ठेवलेत युट्यूब वर, ते बघून खेळायच्यात गेम्स. एक गेम एका वेळेला लक्षात ठेवायची आणि खेळायची. हा मॅडम करा कंटिन्यू. ठीक आहे. आता बघा हे आपण केलं होतं ना हे वाला. हे बघा हे याच्यात आपलं काय होतं ऑटोमॅटिक एक हात हालायला लागला ना आपोआप दुसरा हात आपला हलतो. पण हे आपल्याला लक्ष ठेवून हा एक स्टेबल ठेवायचा. स्टेबिलिटी. एक स्टेबल राहिला की दुसरा हलवायचा. आणि हा ना आपण क्लॉकवाईज केलं ना हा अँटी क्लॉकवाईज करायचा प्रयत्न करा बरं. बघा आपला हात वरचा पण हळूहळू म्हणजे हलतो. त्याला आपण जाणीवपूर्वक. तसं नाही तसं नाही असा नाही असा नाही. हा रुही बरोबर करते. गोल गोल गोल. राऊंड 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 करायचा. राऊंड करायचा. अद्वैत रॉंग होतंय. हा बरोबर रुही छान करते. हा शौर्य पण छान करतं. कृपांशी व्हेरी गुड. फक्त गोल फिरवायचा बाळा. कृपांशी गोल मोठा गोल होईल तेवढा आपला. बघा आपला पूर्ण शरीराभर असा गोल. सेम दुसऱ्या हाताचा आहे ना. बघा हात हलतोय तो जाणीवपूर्वक एका ठिकाणी ठेवायचा. ठीक आहे. मॅम हा हे केल्याने काय होतं? ओके हे केल्याने काय होतं बरोबर. मग आपण काय करतो माहितीये का एक हात हल्ला की आपल्या हाताला सवय असते दुसऱ्याने पण तसंच करायचं. तर आपण जाणून बुजून आपल्या मेंदूला असे संकेत देत असतो की यानं शांत राहायचंय आणि दुह्यानंच फक्त एकानेच काम करायचंय. त्यामुळं आपल्या ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतात. कारण आपण जाणीवपूर्वक त्यांना इन्स्ट्रक्शन देतोय ना. इतर वेळी तर आपण आपला एक हात हल्ला की दुसरा हात हलतो. पण आता आपण जाणीवपूर्वक त्यांना इन्स्ट्रक्शन देतो. त्यामुळं मेंदूच्या सेल्स ऍक्टिव्हेट होतात आपल्या. कारण त्या लक्ष देऊन करायला लागतं ना बघा. आपण ध्यान न देता किंवा लक्ष न देता करायला लागलो तर हे पण हलतंय हे पण हलतंय. पण आपल्याला ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन पण वाढतंय आपल्या ह्याच्याने. आणि अजून एक गोष्ट होती बरं का मुलांना. एकाच वेळेला दोन दोन गोष्टी करता येऊ लागतात. मल्टीटास्किंग स्किल डेव्हलप होतं. आपल्याला जनरली काय असतं बघा बरं, एका वेळेला दोन जमतं का? आपण समजा उजव्या हाताने लिहितोय तर डाव्या हाताने काही वेगळं करणं जमतं का आपल्याला? नाही जमत की नाही. तर इथे एका हाताने वेगळी कृती करायची, दुसऱ्या हाताने वेगळी, म्हणजे मल्टीटास्किंग करता आलं पाहिजे. एका वेळेला दोन दोन कामं करता आली पाहिजे. हे अवधान,
हे तुमचं मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. हे सगळे स्किल डेव्हलप होत जातात लहानपणी. तुम्ही जसं कराल ट्रेन मेंदूला, मसल्सला, तसं तसं ते घडणार तुमचा मेंदू. तुम्हाला बघा ती लहानपणात करायच्यात ऍक्टिव्हिटी. हा, काय? प्रणिता मॅडमनी एक ऍक्टिव्हिटी घेतली होती बघा, 2 हाताने ते राऊंड करायचं, हो ट्रायंगल करायचं. हो ती एकदम बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे ब्रेन हो डेव्हलपमेंट साठी. मॅडम, 1 ते 7 वर्षाच्या मुलांचा तुम्ही डेव्हलप. तरी 5,500 देऊन शिकला. मी 40,000 देऊन शिकली आहे. लक्षात घ्या मुलांना, 40,000. बऱ्याच गोष्टी मी शिकले. तो हा कोर्स होता, ब्रेन न्यूरोबिक्स वगैरे एक्झरसाइज, ब्रेनला कसा पूर्ण डेव्हलप रक्त फ्लो द्यायचा. आणि मी माझ्यासाठी नाही शिकले, मी असंच, मला खूप आवड असायची आणि आवडतं. तिथे बऱ्याच गोष्टी शिकवल्या या. तर ब्रेन पण डेव्हलपमेंट, ह्या गोष्टीनं हा, कंटिन्युएशन, प्रॅक्टिस जरुरी आहे याच्यासाठी. आज माझा 1 केलं महिन्याचा उद्या होता नाही तो. केलं याच्याने नाही होणार. 1 महिन्याचा होता कोर्स. त्यातच मॅडम ते वर्टेक्स वॉटर शिकलीये आहे. मी. हम्म. हा, व्हर्टेक्स वॉटर. हे या कोर्समध्ये पण मॅडम ना अद्वैतला सांगितलं होतं, पाण्याची जी बॉटल असते ना शाळेत नेतो, पण मुलांच्या हम्म. लक्षात राहत नाही ना की ते पाण्यामुळे सांगणार आहे माझं की मी. आरोग्य छान हा. राहतं. तर त्यांनी डायरेक्ट स्टिकर चिकटवायला सांगितलेलं बॉटलवर. हा, मग ते स्टिकी नोट घेणार आहे ना मी. मी बरेच टेक्निक हे मुलांना परीक्षेच्या ह्याच्यात कव्हर करणार आहे आज उद्या. हा, बरं. की हो, आज परीक्षा उद्या. हॉलमध्ये काय करायचं. अद्वैत, तू सांग बर का मला अजून काही हा, काही या तुला छोट्या माहिती छोट्या असेल तर. हा, आपण मुलांना या आयडियात शिकणार आहे बर का परीक्षेसाठी. तुम्हाला आवडेल ना ते परीक्षा? इम्प्लिमेंट करायच्या. तुम्हाला पटपट येतंय का नाही आवडणार? का आठवत बसायचे? पटपट आठवलं पाहिजे ना. काय कृपांशी? कृपांशी तर काल खूप छान पिरॅमिड मध्ये शांत बसली होती. काही त्रास दिला नाही तिने, कृपांशीनी. गुड गर्ल. काल आली होती ती मॅडम, स्वस्त बसली. हा, तिचा फोटो बघितला. हा, करा कंटिन्यू मॅडम. चला, आपण आता ना रिव्हिजन करू. आणि हे जेवढ्या जितक्या फास्ट करू ना आपण, बघा फास्ट करताना ना आपलं कोऑर्डिनेशन कमी होतं याचं मोस्टली. फास्ट करून बघा हे ऍटलिस्ट किती वेळात, 1 मिनिटात किती वेळा व्हायला पाहिजे माहिती का? किमान 5 वेळा तरी व्हायला पाहिजे हे. आणि हे प्रॅक्टिसने एकदम फास्ट होणार तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एक बोट, आता हे 2 करायचं आणि ह्याचे 4. गडबड होतीये ना थोडी, माझी पण गडबड होतीये. कर कृपांशी, जमतंय बघ. सेम असं 3-3 बोटाचं, हे 3च इझी आहे. आणि ह्या 3 मध्ये ही दुसरी 3 बोट, 3च इझी आहे, 3च नाही केलं तर चालेल. याचा 4, याचा 2 झालं ना सेम. मॅम 1 5. हा, मॅम मी 5 हा, आणि बोल. 0 केला तर चालेल का? 5 आणि असं. हो, 3 ना. नाही, हा, 5 बरोबर, आणि करून बघ बरं. 5. 0. हा, कर बरं. 5 आणि 0 ते आपण केलंच की बघ असं. हे 5 आणि 0च झालं ना. हा, हे केलंय तसं आपण केलं. 5 आणि 0च. हा, हे आपण केलंय. 5 आणि 3च करून बघा बरं. वेगवेगळ्या कोऑर्डिनेशन आपण ट्राय करूया. हे 5 आणि 3च बघा. इकडचं पण 3च होतंय.
अथर्व एका हाताचे 5 आणि दुसऱ्याचे 3. ठीक आहे. हे सगळं रिमाइंड करा. आज जेवढे केलेत, पहिल्या दिवशी जेवढे केलेत तेवढे. ठीक आहे. आणि कोण रोज किती किती करतं ते सांगायचं. आणि ते प्रणिता मॅडमने शिकवलं ना, ब्रेन ऍक्टिव्हिटी दोन्ही हाताने लिहायचं, ते करून बघा. त्याच्याने काय, आणि त्याच्या पुढचं सांगते. त्यांनी जसं ते सर्कल ट्रायंगल घेतलं ना, तसं तुम्ही दोन्ही हाताने आपलं नाव लिहायचं, अशी प्रॅक्टिस करा दोन्ही हाताने. आता जसं रुही, रुही या हाताने पण रुही लिहायचं आणि या हाताने पण रुही लिहायचं, प्रयत्न करायचा ऍट अ टाइम. ठीक आहे. हे टास्क म्हणून करून बघा हे. आपलं आपलं नाव लिहायचं. जेवण येते. काय झालं, आवाज नाही येत आहे. काय म्हटली कान्वी? ठीक आहे. थँक्यू मॅडम, कंटिन्यू करा तुम्ही. थँक्यू सो मच सगळ्यांनी कोऑपरेट केल्याबद्दल. आणि या ऍक्टिव्हिटी रोज डेली करत जा तुम्ही. ठीक आहे. धन्यवाद थँक्यू अनुजा मॅम. मॅडम. मुलांना आवडलं का रे थँक्यू तुम्हाला? थँक्यू थँक्यू सो मच. हो मॅम. आवडलं का? आवडलं की नाही बघा. मॅडमला मी बोलून घेतलं, म्हटलं अजून एक घ्या. कारण मला सुद्धा आवडल्या ऍक्टिव्हिटी. काहीतरी आपण स्वतः करून बघा, म्हणजे ना छान तुम्हाला वाटतं, वेगळं काहीतरी पण करतो आणि आपलं करता येऊ शकतात. कॉन्ट्रीब्युशन. जाहिराती लागतात तेव्हा प्रवासात करू शकता. बोर झालाय, कंटाळा येतोय, करू शकता तुमचं तुम्ही. आणि जसं शौर्य अद्वैत मोजत होतं बघा, तसं तुम्ही मोजू पण शकता मुलांना. तर चला, आता आपलं कुठलं सेशन आहे बघता का तुम्ही टाइम टेबल? थँक्यू. मॅडम, मेडिटेट. मी स्टॉप कुठलं करते, सेशन? परत सुरू कर.